जॉन्सन्स अँड जॉन्सन्स अ ब्रँड वी ट्रस्ट फॉर बेबीज आणि हाच विश्वास आता जगभरात प्रश्नचिन्हावर आला आहे। ऑक्टोबर 2025 म्हणजेच आताच लॉस एंजल्स कोर्टने या प्रसिद्ध जॉन्सन्स कंपनीला $966 मिलियन म्हणजे जवळजवळ 8100 कोटीचा दंड ठोठावला आहे। आणि त्याचं कारण असं आहे की एका महिलेने 2021 मध्ये दावा केला होता की तिला मेसोथेलिओमा आहे, म्हणजेच फुफ्फुसाचा कर्करोग, आणि हे सर्व झालं आहे जॉन्सन्सच्या बेबी पावडरने। तपासणी झाली आणि त्यात समोर आलं आहे की त्यामध्ये एस्बेस्टोस सापडला आहे, म्हणजेच कार्सिनोजेनिक, हे असतं कॅन्सर निर्माण करणारा पदार्थ। याच प्रकरणात निकाल आला आहे आणि कोर्टाने जॉन्सन्स बेबीला जबाबदार ठरवलं आहे। या कंपनीच्या विरोधात वाद 2020 पासून सुरू आहे। युकेच्या हजारोहून अधिक नागरिक लोकांनी याबाबत तक्रार सुद्धा केली आहे आणि त्यामुळेच या टॅल्कम पावडर वरती वर्ल्ड वाईड मध्ये बॅन आहे, तरी सुद्धा भारतामध्ये हे टॅल्कम पावडर मिळत आहे। आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण खरंच जागरूकता आहे का? कारण ब्रँड मोठं असलं म्हणजे सेफ्टी गॅरंटी नसते।